फोकस PYQ मध्ये स्वागत. आज पाहणार आपण पोलीस भरतीमध्ये जी-केचे प्रश्न अतिशय डीपमध्ये कसे विचारले जातात. पहा पहिला प्रश्न. भारतीय राज्यघटना ही बार्गेनिंग फेडरलिझम आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे? ऑप्शन आहे ग्रॅनविल ऑस्टिन, मॉरिस जोन्स, आयव्हर जेनिंग, फिलिप महाऊड. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मॉरिस जोन्स. मॉरिस जोन्स यांनी भारतीय राज्यघटनेला बार्गेनिंग फेडरलिझम म्हटले आहे, जेथे केंद्र आणि राज्यांमध्ये सतत वाटाघाटी चालतात. पुढचा प्रश्न. भारत भारतात नागरिकत्व अधिनियम कधी मंजूर झाला होता? ऑप्शन आहे 1960, 1956, 1955, 1958. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1955. तर भारतीय नागरिकत्व अधिनियम संसदेने 1955 मध्ये मंजूर केला, जो भारतीय नागरिकत्व संपादन आणि समाप्ती संबंधी तरतूद करतो. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची संख्या सर्वाधिक आहे? पर्याय आहे केरळ, मेघालय, मिझोरम, अरुणाचल प्रदेश. तर उत्तर आहे मेघालय. पर्याय क्रमांक 1 केरळ. तर विद्यार्थी मित्रांनो, मेघालयमध्ये ख्रिश्चन लोकसंख्येची टक्केवारी मोठी आहे, परंतु एकूण संख्या केरळपेक्षा कमी आहे. म्हणून केरळमध्ये 2011च्या जनगणनेनुसार ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांची एकूण संख्या सर्वाधिक आहे. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी इथे आहे. किती आहे? तर उत्तर आहे 8.6. तर 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती लोकसंख्या सुमारे 8.6 होती. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने SNDT महिला विद्यापीठाची स्थापना केली? तर उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी 1916 मध्ये पुण्यात SNDT म्हणजेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. पुढचा प्रश्न. मानवी शरीरात ए जीवनसत्व व्हिटॅमिन ए साठवले जाण्याची जागा कोणती आहे? तर उत्तर आहे यकृत. जीवनसत्व ए, डी, ई, के ही चरबीमध्ये विरघळणारी जीवनसत्वे असून ती प्रामुख्याने यकृत आणि चरबीयुक्त युक्तीमध्ये साठवली जातात. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी सोशलिस्ट क्वेस्ट फॉर द राईट पाथ नावाचे पुस्तक लिहिले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीधर महादेव जोशी. या पुस्तकाचे नाव सोशलिझम क्वेस्ट फॉर द राईट पाथ असे असू शकते, जे S.M. जोशी, श्रीधर माधव जोशी यांनी लिहिले आहे. पुढचा प्रश्न. जर नागरिकांनी फसवणूक करून नागरिकत्व मिळवले असेल तर खालीलपैकी कोणत्या मार्गाने भारतीय नागरिकत्व रद्दबातल केले जाऊ शकते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वंचन. वंचन म्हणजेच डिप्रेवेशन, म्हणजे केंद्र सरकार कायद्याचे उल्लंघन जसे की फसवणूक झाल्यास नागरिकांचे नागरिकत्व सक्तीने काढून घेते. पुढचा प्रश्न. आत्माराम पांडुरंग यांनी रिकाम्या जागांमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बॉम्बे. आत्माराम पांडुरंग यांनी 31 मार्च 1867 रोजी बॉम्बे, आताचे मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली, ज्यात त्यांनी एकेश्वरवादाचा प्रसार केला. पुढचा प्रश्न. फुलपाखरांचा समावेश असलेल्या प्राणीसृष्टीचा विशिष्ट गट कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संधिपाद. फुलपाखरे कीटक वर्गांमध्ये येतात. जो जो प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संधिपाद म्हणजेच आर्थ्रोपोडा संघ आहे, ज्यांना जोडलेले पाय असतात. पुढचा प्रश्न. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याचा कारणाबद्दल उल्लेख आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 9. कलम 9 मध्ये विशिष्ट प्रकरणात माहिती पुरवण्यास नकार देण्याचा कारणाबद्दल उल्लेख आहे, जेथे कॉपीराईटचे उल्लंघन होते. पुढचा प्रश्न. राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रिकाम्या जागा यांना संबोधित करून आपला राजीनामा देऊ शकतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबंधित राज्याचे राज्यपाल. तर राज्याचे मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक राज्यपाल करतात आणि ते आपला राजीनामा राज्यपालांना सादर करतात. पुढचा प्रश्न. सत्यार्थ प्रकाश
हा ग्रंथ कोणी लिहिला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वामी दयानंद सरस्वती. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश 1857 हा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी वेदांकडे परत चला असा संदेश दिला आणि आर्य समाजाची स्थापना केली. एकाच प्रश्नासोबत 2-3 पॉईंट कव्हर होतात. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती विधान योग्य आहेत? तर पहा, ए 1820 ते 1830 च्या दशकाच्या उत्तरार्धात बंगाली विचारांमध्ये यंग बंगाल मूव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी मूलगामी विचारसरणी लोकप्रिय होती. आणि ब, यंग बंगाल मूव्हमेंटचा नेता तरुण अँग्लो इंडियन हेनरी विवन डेरोझियो होता. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ए आणि बी दोन्ही बरोबर आहे. तर यंग बंगाल चळवळ 1820 आणि 1830 या दशकात लोकप्रिय होती आणि हेनरी विवियन डेरोझियो हे तिचे प्रेरक शक्ती व नेते होते. पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात स्वराज हा शब्द सर्वप्रथम यांनी उच्चारला होता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दादाभाई नौरोजी. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या 1906 च्या कलकत्ता अधिवेशनात स्वराज हा शब्द सर्वप्रथम दादाभाई नौरोजी यांनी उच्चारला होता. पुढचा प्रश्न, भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या नद्यांचा योग्य गट ओळखा. तर उत्तर आहे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा. तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशांची निर्मिती मुख्यतः सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 प्रमुख नदी प्रणालींद्वारे होते. पहा शेवटचा प्रश्न, झाडाच्या संरचनेचा कोणता भाग परागांचा प्राकृतिक वास म्हणून भूमिका बजावतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फुले. फुलांमध्ये परागकोश असतो जो परागकण तयार करतो आणि परागकणांचा तो प्राकृतिक वास असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, याच प्रकारे आपण सर्व प्रश्न तुम्हाला लाईव्ह टेस्टमध्ये सुद्धा आणि PDF सुद्धा मिळेल. तर जॉईन करा आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि सोबत तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.